किती कष्ट केले तरी घराला जीवनाला यश येत नाही. घरात पैसा टिकत नाही. मुलांचे शिक्षणामध्ये अडथळे येतात किंवा मुलं मोठे असतील तर त्यांचे लग्न जमत नाही. लग्न झालेले असतात तर त्यांना मूलबाळ होण्यासाठी अडचणी येतात. पैसा टिकत नाही, आजारपणामध्ये जातो. अशा बऱ्याचशा गोष्टी पितृदोषामुळे घडतात. तुमच्या घरात पितृदोष तर नाही, तुम्ही हे लक्षात ठेवा. घरात वंध्यत्व असलं तरी पितृदोष असतो. पैसा टिकत नाही, सतत भांडण होतात, घरात मन लागत नाही, अशांती असते, तेही पितृदोषाचे लक्षणे आहेत. तुमच्या घराण्यातील जे अतृप्त आत्मा असतील, अर्ध्या आयुष्यात मेलेली, यापासून तर आजपासून तर 7व्या पिढीपर्यंत त्या आत्मा जर अचानक आत्महत्या करून अचानक मृत्यू होऊन वारल्या असतील तर ह्या पितृदोषाचे लक्षणे आहेत. तो त्यांच्या मरणामुळे आपल्याला पितृदोष घडतात. पितृदोषावर एकच उपाय आहे. तुम्ही सतत महादेवाच्या पिंडीवर तुम्ही जल वाहा, तांदूळ वाहा आणि शनिवारच्या दिवशी एक मूठभर 2 मुठांमध्ये मातील एवढे गहू घ्या आणि एक नारळ घ्या, थोडे तांदूळाचे दाणे, एक सुपारी घ्या आणि ते 11 तुम्हाला शनिवार या ठिकाणी करायचे आहेत. त्याने सुद्धा पितृदोष जाईल. या व्यतिरिक्त तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन पितृपक्षात तुम्हाला या ठिकाणी नारायण नागबली विधी अवश्य करावी लागेल. 1.25 महिने केल्यावर तुम्ही कुणाच्या घरचं खाऊन 1.25 महिना तुम्ही या गोष्टी पाळायला हव्या. मांस, मटण, मच्छी, दारू वगैरे तुम्ही घेऊ नका. हे नियम जर पाळले तर तुमच्या कष्टाला आणि तुमच्या परिश्रमाला यश नक्कीच येईल. तुम्ही पितृपक्षामध्ये नारायण नागबली करून आलात, त्रिपिंडी करून आलात तर तुम्हाला म्हणजे 1.25 महिने कोणाच्या घरचं खायचं नाही आहे. बार भित्तरचं त्या ठिकाणी जायचंच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, मांस आणि सेवन करायचं नाही. या ठिकाणी मांस असो की दारू असो, कुठल्याही गोष्टी करायच्या नाही आहेत. या गोष्टी पाळल्या तरच तुम्हाला पितृपक्षामध्ये नारायण नागबली केल्याचं फळ प्राप्त होईल. तुम्ही तुमचे कुलदेवी आणि कुलदैवत आणि पितृदेव ह्या दोन दैवत जर खुश राहिले तर तुमची आर्थिक, भौतिक, सामाजिक, धार्मिक प्रगती होण्याला कोणीच अडवू शकत नाही. तुमचे कुलदेव वर्षातून एकदा तरी तुम्ही तुमच्या कुलदेवीला जायला पाहिजे. या ठिकाणी आईच्या सर्व साज शिंगार घेऊन त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तुमच्या वर्षाची कितीही कमाई असली तरी तिला बरकत राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही कुलदेवीला भेट द्यायला जाणार नाही तोपर्यंत तुमच्या कमाईला काही अर्थ नाही. आता या विषयावर मला बोलावंसं वाटतं तर आपल्यामध्ये बरेचसे लोक राहतात, एक नास्तिक एक आस्तिक. तर त्या नास्तिक लोकांना कळत नाही, देव धर्म कुलाचार काहीच कळत नाही आणि ते असे संसारामध्ये काम करतात गाढवासारखं आणि गुरफटत असतात. आणि गुरफटल्यावर म्हणजे अशी परिस्थिती येते की ते आत्महत्या करायला त्यांचं वळतं, पण ह्या धार्मिक गोष्टींकडे त्यांचं मन वळत नाही. म्हणून त्यांनी आता सोशल मीडिया एक मार्ग आहे असा, तर याच्यात चांगल्या आणि मेंगल्या खराबसुद्धा गोष्टी भेटतात. म्हणून हा व्हिडिओ ज्याच्या जवळ आलेला असेल त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नास्तिक लोकांनासुद्धा कळेल की अशा गोष्टींमुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे आणि आपल्याला हे करायचं आहे. तर तुम्हाला ही माहिती थोडी पण चांगली वाटली असेल